मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. आत्मनिर्भरतेची अनुभूती देणारे स्वयंपूर्ण विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचं मानस आहे. त्या अनुषंगाने मुंबई ठाणे परिसरातील झोपू SRA योजनेतील इमारतींसह सरकारी जागेवरील इमारतींनाही स्वयंपूर्ण विकास करण्याची शिफारस सरकारकडे करणार असल्याचं सतोवाच भाजप गटनेते स्वयंपूर्ण विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने सहकारातून समृद्धीकडे या अंतर्गत हमखास पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयंपुनर्विकास संबंधी इत्थंभूत माहिती देणारी कार्यशाळा शनिवार दिनांक 12 जुलै ठाण्यातील महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी आमदार दरेकर बोलत होते. या प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, वास्तुविशारद सचिन साळवी, मकरंद तोरसकर, अभियंता रविशंकर शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की ज्यावेळी एखादी चळवळ आंदोलन म्हणून उभी राहते त्यावेळी त्याचे महत्त्व सरकार दरबारी येते व सरकार त्यावर उपाययोजना करते. स्वयंपुनर्विकासात जे यश मिळते त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळेच आज मुंबई स्वयंपुनर्विकासातून 15 इमारती उभ्या राहिल्या असून रहिवाशी मोठ्या घरात राहायला गेले. ही स्वयंपुनर्विकासाची ताकद आज गती घेताना दिसत असून स्वयंपुनर्विकास हा गृहनिर्माण क्षेत्रातील आत्मनिर्भरता असल्याचं नमूद केलंय. स्वयंपुनर्विकासात तुम्हीच तुमचे मालक आहात. जो काही फायदा होतो तो सभासदांचा असतो. यामध्ये गुणवत्ता आहे. इच्छाशक्ती प्रबळ असले तर तुम्ही 100% यशस्वी होता. मुंबई स्वयंपुनर्विकासात यशस्वी झाला. आता ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रभर स्वयंपुनर्विकासाचे हे धोरण राबविणार असल्याचं दरेकर म्हणाले. आमच्या समितीने मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बैठका घेतल्या. स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांचे मानवी अभिहस्तांतरण 1 महिन्यात करण्याच्या सूचना अभ्यास गटाच्या अहवालात केल्या. हा अहवाल सोमवारी शासनाला सादर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. स्वयंपुनर्विकास करणाऱ्या ठाणेकरांना लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ताकद द्यावी. त्याचबरोबर ठाणे जिल्हा सहकारी बँकेने नियमित शिथिलता आणून अधिकचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला माझी सोसायटी या भावनेतून समजूत घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे अशी विनंती आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तत्पूर्वी ठाणे जिल्हा बँकेचे पाटील यांनी स्वयंपुनर्विकास करण्यास उत्सुक असलेल्या सोसायट्यांना जिल्हा बँकेमार्फत सहज अर्थपुरवठा करणार असल्याचं आश्वासित केलंय. कार्यशाळेच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी इमारती आणि गृहसंकुलांच्या पुनर्विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांचा उहापोह करून स्वयंपुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत विवेचन केले. तर गृहनिर्माण संस्थांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचं आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आवर्जून नमूद केलंय. तर उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांची मानवी अभिहस्तांतरण करणे कसे आवश्यक आहे याबाबत सूचना करून सोसायट्यांना उपनिबंधक कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, ठाणे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.